Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा परतणार असल्याची बातमी समोर आली आणि चर्चा सुरू झाली ते म्हणजेच रावेरमधल्या राजकीय गणितांची। चौथ्या टप्प्यातलं मतदान आता जवळ आलेलं आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। रावेरमधून भाजपने पहिल्याच यादीमध्ये रक्षा खडसेंना उमेदवारी दिली होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रावेरमधला लोकसभेचा उमेदवार कोण असणार अशा बऱ्याच चर्चा रंगल्या। एकनाथ खडसेंचं नाव समोर आलं, रोहिणी खडसेंचं नाव समोर आलं आणि अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील या नव्या चेहऱ्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं। वंचितने सुद्धा आपला उमेदवार रावेरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे। तिरंगी लढत आपल्याला रावेरमध्ये पाहायला मिळणार आहे। रक्षा खडसे पुन्हा एकदा भाजपचा बालेकिल्ला असलेला हा रावेर लोकसभा मतदारसंघ जिंकणार का की शरद पवारांचा नवा मोहरा म्हणजे श्रीराम पाटील रावेरमध्ये बाजी मारतील? वंचितची रावेरमध्ये ताकद किती आहे या सगळ्यांबद्दल बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ येतात, त्यापैकी एक म्हणजे जळगाव आणि दुसरा म्हणजेच रावेर लोकसभा मतदारसंघ। 2008 मध्ये नव्याने या मतदारसंघाची रचना झालेली आहे। सुरुवातीपासूनच रावेर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे। एकनाथ खडसेंची या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे आणि भाजपची ताकद म्हणजे एकनाथ खडसेंमुळे भाजपची ताकद या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। इथली जातीय समीकरणं कशी आहेत, इथे 2019 मध्ये 14 मध्ये काय घडलं होतं, रावेरमध्ये आत्ताची समीकरणं कशी आहेत, एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये पुन्हा परतणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार जो त्यांचा आता ज्या पक्षामध्ये आहेत तिथल्या पक्षाचा राजीनामा सुद्धा दिलेला आहे असं ते स्वतः म्हणाले आहेत। एकनाथ खडसेंच्या निर्णयानंतर रावेरमधलं राजकीय गणित किती बदललेलं आहे या सगळ्यांबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी आपल्याला इथली विधानसभा निहाय माहिती काय आहे, 2019 मध्ये इथे काय घडलं होतं, 2014 मध्ये इथली परिस्थिती कशी होती, हे सगळं जाणून घ्यावं लागेल। रावेरमध्ये विधानसभा मतदारसंघ एकूण 6 येतात। यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो आहे तो म्हणजे चोपडा, जिथे शिवसेनेच्या लताबाई सोनावणे या आमदार आहेत। दुसरा म्हणजे रावेर, जिथे शिरीष चौधरी हे काँग्रेसचे आमदार आहेत। भुसावळ, जिथे संजय सावकारे हे भाजपचे आमदार आहेत। जामनेर, जिथे गिरीश महाजन हे भाजपचे आमदार आहेत। गिरीश महाजनांची जामनेर सोबतच अख्ख्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे। त्याच्यानंतर मुक्ताईनगर, जिथे चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत पण शिंदे गटाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे, शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यानंतर मलकापूर, जिथे राजेश एकड़े हे काँग्रेसचे आमदार आहेत। जर आपण पाहिलं तर एकूण 6 मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ असे आहेत जिथे भाजपचा आमदार आहे। त्यानंतर 2 मतदारसंघामध्ये काँग्रेसचा आमदार आहे, एका मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आणि एका मतदारसंघामध्ये अपक्ष आमदार आहे। असं एकंदरीत विधानसभेच्या आमदारांबद्दल आपण बोललो तर रावेरमध्ये आहे। गिरीश महाजन यांची सुरुवातीपासूनच रावेरमध्ये अख्ख्या जळगाव जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि जळगावमध्ये जर आपण पाहिलं तर एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन असा सामना आपल्याला नेहमी पाहायला मिळतो। 2019 मध्ये रावेरमध्ये काय घडलं होतं, 2019च्या आणि 2014च्या निवडणुकांची इकडची आकडेवारी कशी होती हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। 2019च्या आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर 2019 मध्ये भाजपच्या रक्षा खडसेंना इथे 6,55,386 मतं मिळाली होती, तर काँग्रेसच्या उल्हास पाटलांना इथे 3,19,504 इतकी मतं मिळाली होती। वंचितने सुद्धा 2019 मध्ये आपला उमेदवार इथे निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता आणि वंचितला 88,365 इतकी मतं मिळाली होती। 2014च्या आकडेवारीचा जर विचार केला तर 2014 मध्ये भाजपच्या रक्षा खडसेंना 6,05,452 इतकी मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीष जैन यांना 2,87,384 इतकी मतं मिळाली होती। बसपाच्या भांडे मोतीराम यांना 29,000 मतं 2014 मध्ये मिळाली होती। आपण जर पाहिलं तर 6 लाखांच्या वर मतं रक्षा खडसेंना 2 टर्म खासदार रक्षा खडसे या मतदारसंघामध्ये राहिलेले आहेत आणि 6 लाखांच्या वर मतं त्यांना 2014 मध्ये असतील किंवा 2019 मध्ये मिळालेली आहेत। 2019 मध्ये काँग्रेसने रक्षा खडसेंच्या विरोधामध्ये रावेरमधून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता, पण आता राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसकडून मागून घेतली होती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेस
भाजपकडून मागून घेतली होती, कारण एकनाथ खडसेंनी स्वतः असं म्हटलं होतं की मी इथे रावेरमध्ये उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार आणि तो जिंकवून दाखवणारच. रक्षा खडसे यांना तिकीट मिळणार का याबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या आणि कुठेतरी असं बोललं जात होतं राजकीय वर्तुळामध्ये की भाजप यंदा रक्षा खडसेंचं तिकीट कापेल. पण भाजपने आपल्या पहिल्याच यादीमध्ये रक्षा खडसेंच्या नावाची घोषणा केली आणि त्यानंतर कुठेतरी एकनाथ खडसे आपल्याला बॅकफुटवर गेलेले पाहायला मिळाले. कारण रक्षा खडसेंचं तिकीट जाहीर व्हायच्या आधी एकनाथ खडसेंची जी भाषा होती ती अशी होती की मी रावेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणारच. पण एकनाथ खडसेंनी रक्षा खडसेंचं जेव्हा तिकीट जाहीर झालं त्यानंतर आपल्या प्रकृतीचं कारण देत आपण तर रावेरमधून निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं. रोहिणी खडसेंचं नाव सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं रावेरमधून, पण रोहिणी खडसेंनी आपण विधानसभा लढवणार आहोत असं म्हटलं. मुक्ताईनगरमधून आपल्याला विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, ननंद भाऊजाईचा सामना होईल असं कुठेतरी बोललं जात असताना रोहिणी खडसे सुद्धा बॅकफुटवर गेल्या. कुठेतरी रक्षा खडसेंना एकनाथ खडसे असतील किंवा रोहिणी खडसे असतील हे पाठिंबा देत आहेत का इनडायरेक्टली असं सुद्धा बोललं जात होतं. पण त्यानंतर मोठा बॉम्ब एकनाथ खडसेंनी टाकला. एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा परतणार असं त्यांनी स्वतः सांगितलं. आपण राजीनामा सुद्धा दिला आहे, तो राजीनामा अजून स्वीकारण्यात आलेला नाहीये, पण राजीनामा दिलेला आहे असं एकनाथ खडसेंनी म्हटलं. अजून सुद्धा एकनाथ खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाहीये, पण रक्षा खडसेंना मोठ्या प्रमाणामध्ये आता एकनाथ खडसेंचा पाठिंबा रावेरमध्ये मिळणार हे स्पष्ट झालेलं आहे. प्रचारामध्ये एकनाथ खडसे कुठेच दिसत नाहीयेत, शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांच्या. त्याच्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर इथली राजकीय समीकरणं एकनाथ खडसेंच्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहेत. आता रक्षा खडसे असतील किंवा श्रीराम पाटील असतील किंवा वंचित असेल, यांची ताकद रावेरमध्ये किती आहे यावर सुद्धा नजर टाकणं गरजेचं आहे. रक्षा खडसेंना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. भाजपने 2 टर्म रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आहेत आणि जसं मी तिला सांगितलं रक्षा खडसेंचं तिकीट भाजप कापेल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा कुठेतरी सुरू होती. कारण एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशानंतर सुद्धा रक्षा खडसे या भाजपमध्येच राहिल्या होत्या. त्यामुळे कुठेतरी भाजपने पुन्हा एकदा त्यामुळे रक्षा खडसेंवर विश्वास दाखवलेला आहे. आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन यांची मोठ्या प्रमाणात ताकद रावेरमध्ये आहे. गिरीश महाजन हे जामनेरचे आमदार आहेत आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन वर्सेस एकनाथ खडसे असं मोठ्या प्रमाणात सामना आपल्याला पाहायला मिळतोय. भाजपमधून जेव्हा एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये आले, राष्ट्रवादीचे 2 गट पडले आणि एकनाथ खडसे जेव्हा शरद पवार गटामध्ये गेले, तेव्हा आपण जर गेली कित्येक महिने गिरीश महाजन यांची विधानं पाहिली असतील, एकनाथ खडसेंची विधानं पाहिली असतील, तर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाल्याचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. आणि आता पुन्हा एकदा एकनाथ खडसे जेव्हा स्वगृही परतणार आहेत तेव्हा गिरीश महाजन असतील किंवा एकनाथ खडसे असतील यांच्यामध्ये कशा प्रकारे आता मनोमिलन यांचं होतं, यांच्यात दिलजमाई कशा प्रकारे होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. रक्षा खडसेंची या मतदारसंघामध्ये मोठी ताकद आहे हे तर आपल्याला विसरून चालणार नाहीये, कारण 2 टर्म त्या खासदार राहिलेल्या आहेत. ग्रामीण भागात म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्षा खडसेंचं इथे ग्रामीण लोकांसोबत त्यांची चांगली नाळ जोडलेली आहे. कारण ग्रामीण लोकांची वस्ती असलेला मोठ्या प्रमाणामध्ये हा मतदारसंघ आहे. इथे मराठा असेल किंवा लेवा पाटील असेल या समाजाचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे आणि लेवा पाटील जी मतं आहेत ती मतं एकनाथ खडसेंच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. पण आता एकनाथ खडसेच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत की भाजपमध्ये आहेत हे अजून सुद्धा क्लिअर नसल्यामुळे, अजून सुद्धा त्यांचा पक्ष प्रवेश झाला नसल्यामुळे इथले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचा जो मेन वोटर आहे तो सुद्धा संभ्रमात आहे. त्यामुळे या मतांचं विभाजन आता इथे कशा प्रकारे होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता श्रीराम पाटील एक नवीन चेहरा शरद पवारांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे. श्रीराम पाटील यांची या मतदारसंघामध्ये किती ताकद आहे याबद्दल बोलायचं झालं तर श्रीराम पाटील हे आधी भाजपमध्ये होते आणि लोकसभा लढवायची त्यांची इच्छा होती. भाजपमधून काही त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आणि शरद पवार गटाकडून त्यांना रावेरमधून तिकीट देण्यात आलं. आता श्रीराम पाटील हे नक्की कोण आहेत, ते काय करतात याबद्दल बोलायचं झालं तर जळगावमध्ये एक मोठं उद्योजक म्हणून त्यांचं नाव आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी फेब्रुवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता रावेरमधून उमेदवारी मिळावी म्हणून, पण त्यांना काही उमेदवारी मिळालेली नाहीये.
श्रीराम पाटील हे मूळचे शेतकरी आहेत. ठिबक सिंचनच्या नळ्या बनवण्याची त्यांची फॅक्टरी आहे. त्यानंतर प्लास्टिक अँड इरिगेशन या नावाची त्यांची कंपनी आहे. सिका या इलेक्ट्रिक 2 व्हीलरच्या ब्रँडचे ते उत्पादक आहेत. रावेरच्या श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर श्रीराम पाटील हा उद्योजक चेहरा आहे. सामान्य लोकांसोबत, इथल्या ग्रामीण लोकांसोबत त्यांची किती नाळ जुळलेली आहे, ग्राउंड लेवलला ते किती काम करतात हे अजून सुद्धा क्लिअर नाहीये. त्याच्यामुळे इथले मतदार जे आहेत ते श्रीराम पाटलांना वोट करतील का? मराठा समाजाचं जसं मी सांगितलं की इथे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. हा मराठा समाज श्रीराम पाटलांच्या पाठीशी उभा राहील का? रक्षा खडसेंना इथे जी एकनाथ खडसेंची मतं आहेत, एकनाथ खडसेंचा जो वोटर आहे, ही मतं रक्षा खडसेंना इथे मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि वंचितने सुद्धा इथे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेला आहे. वंचितला 2019 मध्ये जर आपण पाहिलं तर 88,000 मतं मिळाली होती. सो वंचितची ताकद आता इथे कशा प्रकारे वंचित आपला करिश्मा दाखवेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एकंदरीत एकनाथ खडसेंच्या निर्णयामुळे एकनाथ खडसेंनी जो आधी भाजप प्रवेश असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा प्रवेश असेल आणि त्यानंतर त्यांचं परत स्वगृही परतणं असेल, याच्यामुळे इथलं जे रावेरचं गणित आहे हे 360 डिग्रीनं बदललेलं आहे. त्याच्यामुळे इथे मतांचं विभाजन आता कशा प्रकारे होणार हे खरंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तिरंगी लढत रावेरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे रक्षा खडसे आहेत, एकीकडे श्रीराम पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, तर एकीकडे वंचितचा उमेदवार आहे. तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार? रक्षा खडसे पुन्हा भाजपचा हा गड जिंकतील का, की शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघामध्ये जिंकणार? वंचितची ताकद या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे समोर येईल हे सगळं आपल्याला आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, कमेंट करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.